जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना। गजा उठ बेटा, चाल शेतामध्ये जायचं आहे। गजा उठ बेटा, शेतामध्ये जायचं आहे। दिवसभर उठला की गुल्लेर गुल्लेर गुल्लेर, काही काम धंद्याकडे लक्ष आहे की नाही? निसा फिरतो गावामध्ये दिवसभर बिलकुल। ए आई, मला काय पण म्हण, पण माझ्या बायकोला काय म्हणायचं नाही, माझा जीव आहे ती। चाल चाल बेटा शेतामध्ये चाल। चालाय बस चाल बेटा। उतरवा खालती उतरू। मला तुझ्या बरोबर खेळायचं नाही, तू मला पाळलेलं आहे। मी थोडी ना पाळलंय, हे घ्या खूप गुल्लक खेळ। आई, त्या सरपंचाची पोर काही दिसत नाही, बरेच वर्ष झाले। अरे रताळ्या, तुला काय करायचं आहे? सरपंचाच्या पोरशी काम धंदा कर ना, रिकाम येरी उघड डोक्याला ताण करतो का? काही माई विचारत राहतो। ए आई, तू एवढी का घाबरते का त्या सरपंचाला? टकला फोडू का त्याचा? ए आई, तिकडे बाबा पडलेला दिसतो का? मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम बुलाने को। हो बाबा, जरा कमी प्या, लय हाती होतोय तुमचा। तुमची अरे जा तू काय कशाला आला तू इथं? तुम्हाला न्यायला आलो। काही नाही, मी इथंच बसेल, काही येत नाही। कोणाच्या बापाची पीत नाही। हो बाबा, माझं अरे चुकलं. आपल्या ओळख्यात अशी आहे की लागेल तेवढ्या ओळखे। माझं चुकलं। मी नाही येत, जा। अजून प्यायची नव्हती का? अजून प्यायला पाहिजे नव्हती। तू कोण? घ्या रे देवा, मायाच नवरा मलेच ओळखत नाही तर काय कामाचं? कोण देवा? तू? खूप नशीब फोडलं रे पांडुरंगातून। नवरा आई. पेणारा, लेख खाणारा, काही आई काम आहे? नाही बापले काही। कोणाची आई आहे? माझी। तुझी आई आहे का? मग चला घरी।
मी नाही येत. चला लवकर. नाही येत नाही मी. चला. अरे नाही येत मी. चला लवकर. नाही येत नाही मी घरी. अरे वा. अहो आले का तुम्ही? हो आज तर खूप सजून धजून. माहित आहे का तुम्हाला आज काय सानीचा फोन आला होता. अरे वा. आज खूप आनंदाचा क्षण आहे ना. काय बोलली? ते येणार आहे आज. हा मग ते बोलली होती की मी येते घरी आज सकाळी. बर 15 वर्षानंतर येणार हा? हा. चल मी जाऊन येतो बाजारात काही गोडधोड घेऊन येतो. हा जा तुम्ही पण जा बाजारातून काही मिठाई वगैरे घेऊन या हो. तिच्या आवडीची. मी पण घर आवरून घेते. ओके. है? ए देवा इकडे. पोरगी येणार आहे रेल्वे स्टेशनवर जाणार तू 11:30 वाजता येते ती. तिला घेऊन ये. ओके, लवकर जा पडत. हा ओके सर. अरे गजा मी काय म्हणतो तुला एक सांगू का? सांग ना काय म्हणतो बोल ना. तू लग्न कधी करशील रे? काय रे तुला काय माझ्या आयुष्यात सवत आणायची आहे? अरे यार मी म्हटलं तुझी आई एकटीच पडते कष्ट करते तिला सहारा नको का तुझ्या आईला? हो रे भाऊ बरोबर बोलला तू. पण काय करशील आपलं शिक्षण नाही काय नाही कोण आपल्याला पोरगी देणार. एक सानी आवडायची ती पण गेली आपल्याला सोडून. आता फक्त हीच गुल्लर आपल्याला आवडते. ही आपली जान आहे. मग ही कधीच आपल्याला धोका देणार नाही. अरे यार ते सानी कुटीन तू कुठं काय पण बोलतोय का? जे मनात आलं ते म्हणतोय का तू? अरे तू बघ ती आली ना मला नक्की ओळखेल बघ तू. हे का ग बाबा ड्रायव्हरला पाठवणार होते काही दिसत नाहीये. अगं बघ बघ असेल इथेच कुठेतरी गाडी. अगं नाही दिसत आहे. किती वेळ झाला अजूनपर्यंत यायला पाहिजे होतं त्याने. हो ते तसंही तुला घर माहिती आहे. आपण चालत चालत जाऊया. चल आता चालत तर जावंच लागणार आहे आपल्याला. चल गेट खुलीन आता बोलते मागची ट्रॉफिक हे चालू आता मागून दादा
हे बघ हे बघ. बापरे का रे भाऊ गजा कधी शिकला रे भाऊ तू हे गुन्हेर मारणं? तुला शिकायचंय का? हो ना यार, बघ ना कबूतर उडून गेलाय डायरेक्ट. लक्ष दे लक्ष दे. हे बघ कसं त्याला ठेवायचा हे सर नेम लावायचा काय यार. आणि हे बघा लक्ष दे. हे बघ सानी आली सानी. प्रेम महारानी तुना वैनु मी दीवाना दिल में बनावाला मोगरा फुलना. प्रेम महारानी तुना वैनु मी दीवाना दिल में बनावाला मोगरा फुलना. तुना मजीव रंगना तुना मजीव रंगना तुना मजीव रंगना तुना मजीव रंगना. तुला ती बदलल्यासारखं नाही वाटते का रे? शहरात राहते ती तुझ्या घरी नाही बदलणारच ना. मला बघता ती निघून गेली म्हणूनच मी म्हणतोय ती बदलली. लय भारी दिसते यार सानी आता. मला खूप आवड आहे अगं ऍक्टिंग करायची आणि त्यांची फिल्म पण खूप छान असते. खूप आवडतं. मला जर मिळाला ना चान्स तर मी नक्की करेन. काय बेटा काय चाललंय? काय नाही दादा बघतीये फिल्म. कुठली? स्वराज्य म्हणून आहे त्यांची फिल्म. बर ती वेब सिरीज वगैरे ते खूप छान छान करत असतात. मला फार आवडतं ना दादा. आणि मला जर काम करायला मिळालं तर काम करायला बघ ना थोडंसं. मिळतील काही लोक मला भेटायचे. अरे बाळा ही लोक फार मोठी आहेत. ती नेमकी कुठं राहतात तेही माहित नाही. पण मी तुझ्यासाठी प्रयत्न करतो. हा हो ना दादा. करतो मी. तुला माहिती आहे ना मला खूप आवडतं. हो बाळा करतो मी. करतो मी प्रयत्न. हा? बाबा मी येतो जरा गावातून. बाबा मला शेत बघायचंय हो. मी शेतात जाऊन येऊ का? आता का ना हा आता जाऊन येतो. देवाला बोलवतो मी. गाडी घेऊन जा आणि लवकर ये. हो बाबा. ए देवा ए देवा. हो सर. दीदीला घेऊन जा. हो सर.
शेतामध्ये शेत दाखव आणि वापस घेऊन ये. ठीक आहे सर. हा चालेल. जा. चला बाबा. हो लवकर यायचं हा. हो सर. चिकू तोड ना मला खायचं की. अरे यार भूक लागली ना मला, तोड ना यार. अरे काय खायचं तू? अरे यार तुझे नेम होतो ना यार, कसं काय? तुम्ही दोघं काय करता इथं? ए तुला काय करायचं? आम्ही नाही जात. हे शेतात आम्ही चिकूचं झाड लावलं लहानपणी. तुला काय करायचं? ए गजा पाड रे, चिकू पाड. ए मी नाही ऐकत कोणाचं. पाड. नालायक आहेस तू, सुधारला नाही ना? जसा आहेस तसाच आहेस. तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना. काय रे भाऊ, काय झालं? काय सांगू बरं. ते गिरीश यशराज म्हणून सर आहेत, ते जे गाणी वगैरे बनवतात, व्हिडिओ सॉंग्स वगैरे, ते कुठे भेटतील का आपल्याला? हे लोक भरपूर मोठे आहे भाऊ, ते आपल्यासारख्याला नाही मिळत. पण एक गाव ऐकलंय शिंबा म्हणून सण, त्या गावात राहतात ते. आणि सध्या तरी ते आता पुण्याला राहतात. तिथंच त्यांचा रहिवास आहे, तिथं सध्या राहायला लागेल. अरे बहिणीला त्यांचे व्हिडिओ फार आवडतात आणि तिची इच्छा आहे की त्यांना भेटावं आणि त्यांच्यासोबत तिला ॲक्टिंग पण करायची आहे. हो का? त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू होते. तर तू बघ तुझ्या पद्धतीने काही होतंय का कॉन्टॅक्ट वगैरे, आणि मग मला कळव. हां चला मी येतो. चल डन. हॅलो, अरे संत्या कुठे आहे? अरे तू शेंब्यामध्ये राहतो ना? अरे मी ऐकलं होतं असं की ते गिरिराज सर नाही का, स्वराज फिल्म प्रोडक्शनवाले, ते तुझ्या गावात असतात ना? हां हां आले. अरे माझी भेट घालव ना यार त्यांच्याशी. हो का? चालतं चालतं. त्यांचा नंबर आहे का? बरं बरं, मी उद्याच निघतो. हां नक्की तू बोलून ठेव त्यांच्याशी, मी येतोय. हां ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके बाय. आपलं काम झालं. अरे यस चल. अरे ते बघ ना किती छान दिसतंय ना, मस्त आहे ना? मग छान मस्त आहे गडे. हे मला फार आवडतं बरं का यांचं, खूप छान असतं. लय करायचं आम्हाला तर करायचंच आहे, पण खूप छान आहे. भेटायचंय का? म्हणजे कोणाला भेटायचं? अरे या गाण्यावाल्यांना. काय खरंच का? मग पण मी नाही भेटू शकत रे, एकटी मी कशी भेटू? मी नाही का? मी नाही का म्हणजे तू कसं काय भेटवणार त्यांना? अरे माझे बालपणीचे मित्र आहेत ते. अच्छा बघू. आणि तुला सकाळपासून मीच भेटली का रे? उगाच रिकामं काही नको सांगू. चल निघ इथून. तुला यायचं असेल तर ये, नाही तर नाही सांग मला तसं. यायचं तर आहे, पण एकटी नाही येऊ शकत रे मी. एकटी कशाला? मी आहे ना तुझ्यासोबत. हां हे गप, खानदेशमध्ये अलाउड नाही टिबल सीट. तू कशाला येते मध्ये मध्ये? अरे येऊ देणार रे तिला पण. अरे माझी बायको आहे ना. बायको? कोणती बायको? ही काय माझी बायको गुल्लर. अरे हिची बायको आहे बघा. मग बघू काय करायचं ते. बघ तू विचार कर आणि सांग मला तसं. हो मला भेटायचं तर आहे, पण बघू. चल मग. सांगते मी तुला. जायचं का भेटायला? तुला तर जायची इच्छा आहे ना? जायचं तर आहे मला, पण बघू त्याने नेलं तर जाऊया आपण. पण तो म्हटला की 3 जण नाही जाऊ शकत, मग कसं जाणार? मग मी जाऊन येते ना, भेटून येते ना. चालेल ना तुला? हो मला चालेल. मी जाऊ चालेल ना? चालायचं का?
जायचंय का? तुला भेटायचंय त्यांना? मग चल लवकर. बरोबर थांब थांब थांब. ऐक ना, त्या सरांना मी पहिले आधी भेटतो, कारण ते चिडतील, ते रागात असतील, काही त्यांचं मोठं मोठं काम आहे त्यांचं. तू इथंच थांब, मी जाऊन येतो, त्यांना भेटून येतो. आणि मी इथे एकटी थांबू का? अरे बाबा, ते कधी रागात असले तर मी आधी त्यांना सांगतो ना की माझी मैत्रीण आली आहे, त्यांना भेटायचं आहे. त्यांना आधी सांगावं लागतं. पण येऊ दे ना. अरे तिथं मोठा कारभार आहे, तू ऐक ना माझं प्लीज. ठीक. गिरी सर, हो गिरी सर. गिरी सर आहे का? नाही, कोण रे बाबा? सर त्यांना भेटायचं होतं मला. काय काम होतं? महत्त्वाचं काम आहे सर. आपण भेटले का? नाही भाऊ, मला महत्त्वाचं काम आहे. मला प्लीज भेटायचं हो दादा त्यांना, प्लीज मला भेटायचं हो. मला जीवनामरणाचा प्रश्न हो दादा. तुम्ही मी सांगू नाही शकत तुम्हाला. मला खरंच त्यांना भेटायचं हो दादा. ठीक आहे, गुड. चल रे बाबा, तुला भेटायचं आहे? हो का? सर सर वाचवा सर मला. सर वाचवा सर. सर तुम्हीच वाचवू शकता सर मला आता. प्लीज सर मला वाचवा सर. तुम्ही वाचवा. काय झालं? सर मी एका मुलीवर प्रेम करतो सर, आणि मी तिच्याशी खोटं बोललो की तुम्ही माझे लहानपणीचे मित्र आहे. हो सर, मी खरंच तिच्यावरती खूप प्रेम करतो सर. का खोटं बोलला? सर तिला गाण्याची खूप आवड आहे. मी तिच्यावरती प्रेम करतो सर, आणि ते तुमच्यावरती, म्हणजे तुमच्या सिरीजवरती, गाण्यावरती सर. अच्छा, कुठं आलास तू बाळा? मी खिरडी गावावरून आलो सर. मी तिच्यावरती खूप प्रेम करतो सर. तिला गाण्यात काम द्या सर तुम्ही प्लीज. ठीक आहे, काय कर, आली का ती? हो आली, खाली थांबली. बदलेला घेऊन. हो सर, ठीक आहे. सर काय केलं तुम्ही? अशा लोकांना काय वेळ देता? असे दादा, आपण जर एखाद्याच्या चेहऱ्यावरती जर हास्य निर्माण केलं, तर त्याला थोडी जरी आपल्यामुळे जर आनंद मिळत असेल, तर त्या गोष्टीसाठी नाही नसतं माणूस. तर आपल्या इमेजनुसार आपल्या आपल्याला त्या द्यायला नको ती वेळ. कसं असतं, माणसाला जर ॲटिट्यूड आला ना, तर तो माणूस संपला असं समजायचा. जर आपल्या एका भेटण्यामुळे जर त्या मुलीला जर आनंद होत असेल, आणि तसे मी या गावामध्ये चित्रपट शूट करण्यासाठी बरोबर हे तुम्हाला माहितीच आहे. आणि जर ती मुलगी जर खरंच तिच्यामध्ये काय असेल, ॲक्टिंग असेल, किंवा तिला करण्याची खरंच जर एक आपण म्हणतो ना आत्मिक क्षमता, येस, ती जर असेल तर आपण तिला हिरोईन बनवू शकतो. एवढं काय त्यामध्ये. ठीक आहे, पण भेटू एकदा, बघू तर काय. तुला खरंच जायचं? हो चल चल पटकन. या गावामध्ये ना लोकेशन्स पाहिजेत, 4-5. म्हणजे कसं की त्याला, अरे एक बैठ बेस. अरे बापरे, काय म्हणतो? लय दिवसानंतर आला तू. आपला बालपणीचा मित्र बरं का. बोल, काय म्हणतो? सर हिला काम. नमस्कार. हिला आवड आहे सर. अच्छा, हो का? बाकी काय चाललंय तुझं? बरं, बोल, काय म्हणते? मला खूप आवडतात तुमचे रील्स बनवतात, तुम्ही गाणे करतात, खूप आवडतात सर. आणि मला काम करायला मिळालं तर खूप छान वाटेल. असं काही नाही, कसं आहे की फॅन्स फॉलोअर्स खूप महत्त्वाचे असतात. आज तुम्ही मला पसंत करतात, उद्या मी तुम्हाला पसंत करेल. तुम्ही जेवढं मेहनत घेणार, जेवढं कष्ट करणार इंडस्ट्रीमध्ये, जर तुम्हाला खरंच करिअर करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने काम करावं लागेल, परत लक्ष द्यावं लागेल, आणि बऱ्याच खूप काही गोष्टी आहेत. आणि कसं आहे, हा माझा लहानपणीचा मित्र, आणि आजपर्यंत या स्टेजवरती मी फक्त या व्यक्तीमध्ये. ते म्हणजे कसं की मला पण या गोष्टीची आवड असायची, आणि मुंबईला जायचं, माझ्याकडे पैसे नसायचे, मग हा काय करायचा, आपल्या गळ्यातली चेन विकायचा आणि मला पैसे आणून द्यायचा. आणि कसं होतं की बरेच, मला असं वाटतं की आता एक 15 ते 17 वर्ष झाले असेल मी याला भेटलो नसेल, त्यामुळे मी त्याला ओळखलंच नाही लवकर. आलं लक्षात? तर हाय, बरं आहे. बरं, बाकी हा म्हटलं की तुला आवड पण आहे याच्यामध्ये काम करण्याची. मला खूप आवडतं. आपण हिरोईन बघतोय ना पिक्चरसाठी.
करशील का पण व्यवस्थित? हो सर मला खूप आवडेल. कसं होईल की आता तू हा म्हणायची आणि उद्याच्याला नाही म्हणायची, तर ते तसलं नाही पाहिजे. नाही सर मला खूप आवडेल, मी करेक्ट. आपण स्क्रिप्ट आता मी तिची स्टडी करत होतो. गुल्लेर नावाचं एक लघुचित्रपटच करतोय सध्या, आणि तो एक नॅशनल इंटरनॅशनल फेस्टिवलसाठी जाणार आहे. म्हणजे कसं आहे, ते लघुचित्रपट काय करतो की तुझी एक परीक्षा पण होईल की तू व्यवस्थित ऍक्टिंग करते का नाही करते. यामध्ये जे आहे ना, भरपूर आमची एक लोकांची टीम त्याच्यामध्ये काम करते. आणि तू कुठे खेरडी म्हणजे वरणगाव साईडला ना, तिकडचे माझे मित्र आहेत ना, आपले दीपक माळी साहेब आहे, डॉक्टर सुरवाडे साहेब आहेत आपल्या टीम मध्ये. तर विदर्भाची बरीच टीम आहे. कृष्णा पाटील आहे, त्यांना स्वप्नील जयस्वाल आहेत, बरीच मोठी टीम आहे आपली. आलं लक्षात? तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपली तुमची इकडची पण टीम माझ्यासोबत असणार आहे. तुम्ही पण हिरोईनचं काम करा. काय असेल ती स्टोरी मी एक साहेबांना सांगून तुमच्या घरापर्यंत आमचा माणूस येईल आणि तुम्हाला स्टोरी देऊन देईल त्याबद्दल. ठीक आहे? आणि हा खूप चांगला आहे बरं का, त्याला काही सोडू नको, म्हणजे त्रास देऊ नको असं म्हणायचं. कसं गरीब बिचारा, कसं गरिबी माणसाला सांगून येत नसते. आलं? प्रत्येकाच्या ताटामध्ये गुलाबजाम असणं गरजेचं नसतं. आलं लक्षात? ताट महत्वाचं आहे. ते ताट कसं आहे? हां ठीक आहे, चल. हां अरे थांब, शरबत घेऊन जा. बस ये, शरबत घेऊन आलो. आता एक सेल्फी पण काढून घ्या. मग बाकी सांग, बोल आता. शेतपाणी वगैरे कसं चालू आहे? काय तुमच्याकडे लोकेशन असतील ना तिकडे खेडीमध्ये चांगले? आहे ना. घ्या सर, घ्या काय घेतो घेतो घ्या. ते कसं आहे, मी आता बरंच झालं पुण्याला शूट चालू होतं. थोडं म्हटलं जरा एक किरडी वगैरे, वरणगाव, जामनेर गिरनेर या साईडचे जरा लोकेशन्स वगैरे घ्यावं नाही का. इकडे वैतागलो आता मी शूट करून. आणि कसं आहे, इकडच्या भाषा बोलणारी मुलगी मला पाहिजे होती. आणि बरं झालं तू आली, आणि दिसायला पण छान आहेत मॅडम. हां एक सेल्फी घेऊ शकते? सर ये तू. सर स्माइल. ओके, थँक्यू सर. यस, ठीक आहे, आराम. हां आई इकडे बरं. काय? आणि कुठं गेली माहिती तुला? तिच्या गडणीसोबत गेलीच वावरात. संध्याकाळ व्हायला आली पण ती अजून आली नाही. मला वाटतं तुला तिची गडणीसोबत जायला ती. मला वाटलं तुला माहिती असेल. नाही, मला काही माहित नाही. बरं मी बघतो, तुझा. बरं ठीक आहे. ए गुणगुण, सानी कुठे गेली माहिती का तुला? नाही, मला नाही माहिती. खरं सांग, कुठे गेली? मला नाही माहिती. शेवटचं विचारतोय, खरं सांग कुठे गेली? बरं बघतो मी. बाबा लवकर या. काय झालं कोर्टाला? सानीचा मॅटर झालाय, आपल्याला जावं लागेल लगेच. कुठे? चला तुम्ही. चल माझ्यासोबत गाडीवर. चल बाईस बाईस बस बस चाल. बस बस.
थांब इथे थांब. थांब इथे. नाही नाही अरे मला खरंच विश्वास नाही बसत रे. मी एवढ्या मोठ्या लोकांना भेटली आणि त्यांनी मला हिरोईन म्हणून घेतलं आणि तुला हिरो म्हणून. मला खूप आवडलं रे. आणि माझं स्वप्न पण होतं की मला काम करायचंय. तू माझी इच्छा पूर्ण केलीस. तुला एक सांगू का? हा बोल ना. मी तुझ्यावर लहानपणापासून प्रेम. हो खरंच. तुला आठवतं का मी तुला गुल्लर शिकवली होती लहानपणी? हो. तेव्हापासून. आणि तुला ठोकर लागली होती तू पडली. तुला असं वाटलं मी लोटलं. अरे बाळा मी नाही लोटलं तुला. शपथ आई शपथ तुला नाही मी लोटलं. तू माझ्यावरती रागा भरून निघून गेली तुझे. पण मी तेव्हापासून तुझी आजपर्यंत वाट बघतोय. मला सर्व सोडून गेले ग. पण माझी ही बायको जी गुल्लर आहे ती मला कधीच सोडलं नाही तिने. आणि हरवली पण नाही ती. माझ्या तकदीरामध्ये ते आजपर्यंत. जर का आपलं लग्न पण झालं ना तर मी आधी या गुल्लरवर प्रेम करेन आणि नंतर तुझ्यावर. हा गुल्लर माझा जीव आहे ग. आणि नंतर नजर जवळ तुनी माल भिडली. तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी. नजर जवळ तुनी माल भिडली. तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी. तुनी मनी प्रेमनी कहाणी सुरू वैनी. तुना जीव रंगना. जीव रंगना. तुना जीव रंगना. तुना जीव रंगना.
नाही ना बाबा, बाबा नाही ना, नाही बाबा, बाबा, नाही ना, नाही ना बाबा, नाही नाही अरे तुला समजतं का काय केलं तिने या गावामध्ये? तुला खरडे गावामध्ये इज्जत राखली का तू? ए उशे, बाबा आईला नको. बाबा नाही, बाबा काय केलं तिने? नाही ना बाबा, नाही. मला काय माहिती? तिने काय केलं? अरे मला काय विचार तिला. काय झालं बाबा? तिची बॅग भर. बॅग भर. ठीक आहे, काय झालं? बॅग भर. तिला शहरामध्ये वापस पाठव. नाही. उचल तिला. माझ्या डोळ्याच्या समोर ठेवू नको तिला इथं. नाही. खरडी गावामध्ये इज्जत घातली तिने. बाबा आता नाही होणार. जाऊ द्या. पण मुला सोबत तिने पूर्ण पापाची इज्जत घातली. बाबा राहू द्या, आता नाही होणार. नको पाठवा तिला. लवकर बॅग घे. चल नीट. तिला या गावामध्ये नाही ठेवायचं. नाही ठेवायचं. हिचं लग्न होईल त्या दिवसच मी हिला बघणार. निघायचं इथून. नको ना बाबा, राहू द्या ना. नाही नको. आई घेऊन जा तिला. निघ लवकर. बाबा निघ. हेलो सुलेमान भाई बात करेला है. बोलो भाईजान, क्या बोल रहे हो? अरे सुपारी लेना तो हमारा सीक्रेट है. हाँ, किसकी सुपारी लेने की है? सुलेमान भाई हाजिर है. ओके भाईजान, चलेगा. सुलेमान भाई. सलाम वालेकुम पाटिल भाई. ये खेड़ी गांव में मेरी बहुत इज्जत गई है. क्या बात कर रहे हैं? गजा नाम का छोकरा है, उसने मेरी लड़की को प्रेम के जाल में फंसा है. उसको जल्द से जल्द हाजिर करो. ये खेड़ी गांव में मेरी बहुत बुरी तरह से इंसल्ट हुई है. मुन्ना, बोलो भाई. जो आप बता रहे थे वो यही है क्या? हाँ वही लड़का है भाई. वो कौन है गजा? उसको ढूंढ के मेरे पास लाओ. उसके टुकड़े टुकड़े कर डालेंगे. जी भाई, उस लड़के को मैं लेके आऊंगा. दादा आप बैठो. अरे मारू नका, मारू नका. आए तो मारू नका, मारू नका. इसको पकड़. इसको पकड़. मारू नका. मारू नका, मारू नका. मार मार उसको. अरे मारू नका. मार उसको. मार उसको. मार. अरे जाऊ द्या, जाऊ द्या. अरे मारू नका. मी ठेवत नाही मला पोरग्याला इथं. अरे मारू नका. अरे मी सोडून द्या त्याला. अरे मी
अरे मी तूने किरडे गांव का नाम बदनाम किया। थोड़ा येला मारो साले और दोस्तों मारूंगा ऐसा भी कर उसको। रोक 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 दोबारा इस खेड़ी गांव में हमारे नाम चलता सकती। आइंदा कोई लड़की तरफ देखेगा तो यही हाल होगा। देखेगा कोई लड़की तरफ काट के फेंक दो साले। सुलेमान भाई काटो साले को, गला तोड़। एक मार मुन्ना मार। अरे गरीबाची प्रेम कहाणी कधी जिंकत नाही, श्रीमंताच्या पुरीवर नजर टाकतो। साल्याला मारा, दोबारा बघितलं नाही पाहिजे। देऊन टाक आईवालांकडे। ए बाय, तुमच्या पोराला घेऊन जा आणि परत गावात दिसला नाही पाहिजे। ए समार तुझ्या पोराला। पटेल साहब अभी तो खुश। इसको भी साले को सबक सिखाओ। इसको भी दो। भागे रे भागे। गजा, ए गजा उठ, सानी चालली, तिचा बाप तिला नेतोय गाव सोडून। चल उठ गजा, उठ, जा लवकर, नाही तर अनर्थ होईल। गजा उठ। साठना तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना, तू नाम जीव रंगना।
रंगना, तुना माझी वरंगना, तुना माझी वरंगना.